आली आली भाग्यलक्ष्मी. काय बोलतोयस मला काहीच कळत नाही. काहीच कळत नाहीये. तुम्ही परस्पर कांताला भेटलात आणि आमच्या लग्नाला नकार दिलात तुम्ही, म्हणून माझी कांता मला सोडून गेली. मी कांताला कधीही भेटलेलो नाही, कधीही नकार कळवलेला नाही. किती 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 खोटं बोलणार आहेत बाबा. मी ओळखतो तिचं अक्षर. हे तिनेच लिहिलेलं पत्र आहे. खोट्या चिठ्ठ्या लिहिता येऊ शकतात. बस 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 करा बाबा. हे राजकारण माझ्या बरोबर खेळू नका बाबा. मी लहानपणापासून पाहतोय तुम्हाला. तुम्ही दोघंही माझा कायम दुश्वास करत आलात. अरे तुझा मोठा गैरसमज झालाय. गैरसमज नाही झालाय, डोळे उघडलेत माझे. इतके वर्ष तुम्ही मला बाप म्हणून खोटे आशीर्वाद दिलेत. आता मुलगा म्हणून खरा खुरा शाप भोगा. माझा इतका तिरस्कार करतोस, मग राहतोस कशाला या घरात? कोणाला कोणाला राहायचं या घरात? मला बाहेर काढायचंय ना तुम्हाला? काढा ना, काढा. जसं तुम्ही सुदामा काकांना काढलं. माझा तोल सुटायचा आत या घरातून चालता हो. असं काय करताय? पोटच्या मुलाला घराबाहेर हकलताय. तू गप्प बैस. आता यालाही पाठीशी घाल नको. मी घरात पाऊल ठेवल्यापासून हे सगळं झालंय का? काहीतरी काय बोलतेस काशी तू? अगं तू आयुष्यात कधी कोणाचं वाईट चिंतलं नाहीयेस, मग तुझ्यामुळे कोणाचं वाईट कसं होईल? धर्माच्या आणि कांताच्या बाबतीत जे काही झालं ते दुर्दैवी आहे खरं, पण एका अर्थी चांगलंच झालं ते. कारण कांताला या घरात सून म्हणून आणणं म्हणजे भांडणांना आणि क्लेशांना आमंत्रण देणं होतं. आणि हे संकट टळलंय बेटा. हा तुझा पायगुण आहे, समजलं? सरिता त्या धनाजीरावांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि तोही तिच्या प्रेमात पडलाय आणि दोघांनी लग्न करायचं ठरवलं. अरे कसं शक्य आहे हे? त्या गावातला अंधश्रद्धेचा तमाशा तिने पाहिलेला आहे. त्या धनाजीरावाच्या कुटुंबातली माणसं किती विचित्र आहेत हे तिने पाहिलेलं आहे. या अशा कुटुंबामध्ये आणि गावामध्ये ही सरिता राहू शकेल? अरे पण हे तिला कसं सांगायचं? तिला समजावून सांगायचं, आणि जर सांगून तिला समजलं नाही तर तिला कळणाऱ्या भाषेमध्ये समजावून सांगायचं. हेच मी तुला सांगते. श्री, तुला माहितीये ना की आपली सरिता किती नाजूक आहे, हळव्या मनाची आहे. अगं ती नाजूक हळवी आहे, म्हणूनच धनाजीरावाच्या घरामध्ये ती राहू शकणार नाही. बाबांनी कांताला धमकी दिली असणार, म्हणूनच माझी कांता मला सोडून गेलीये. अरे तुझ्या बोलण्याला काय पुरावा आहे? आणि बाप्पाजी तुझ्याशी कशावरनं खोटं बोलत नसतील? खोटं? कुठलाही बाप आपली मुलगी आत्महत्या करायला निघाली असं खोटं बोलेल का? आणि कांताची चिठ्ठी ती कशी आली? हा, ती कशी आली? आई, बाप्पाजी खोटं बोलत नाहीयेत, बाबाच खोटं बोलतायत. उगाच भोळेपणाचा हा म्हणून आपल्याला फसवतायत ते. मी निघतोय. धर्मा थांबा थांबा. या सगळ्या गोष्टींवरून घर सोडून जाणं हा उपाय नाहीये. ठीक आहे, मग याला एकच उपाय आहे. माझ्या कांताला शोधा, तरच मी तुम्हाला माफ करीन. नाहीतर मी या घराचं तोंडही बघणार नाही. फूल तर दे माझ्या हातात. अरे हे काय गुरु, बघताय ना तुम्ही तुमच्या डोळ्याने काय चाललंय ते. ऐक ऐक, तू माळून बघ एकदा. ऐक माझं, हे बघ. कोयनाबाई, तरुण, सुंदर, तेव्हा त्यांची मैत्री झाली नामदेवाशी. आता एक शब्द तोंडातून काढाल ना तर तुम्ही चालते व्हायचं. चालते आधी. नको, असं नका करू.